गुड मॉर्निंग गाईज. आज काय दिवसभरात होईल काय माहीत नाही, पण जे काय होईल का ना ते आज दाखवायचं डेली ब्लॉगमध्ये. बघूया काय काय घडतंय दिवसभरात. वा 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 वा, पांढऱ्या गुलाबाला भरपूर गुलाब आले, छान छान. लाल आणि भगवा, वा. ही हिरवळच बघायला मजा येते, मस्त. दोघी जणींना ठरवलं बँकेत जायचं. आता तयार होऊन कधी येतात खाली काय माहित. कुठं तयार होऊन एवढं निघाला तुम्ही? हां हां, दोघी जण घेतली का कागदपत्र सगळी? चला मग निघू. तर डॉक्टर साहेब गाठी काढत आहे बाहेर. बघू शकता आमची रंप्यारी किती छान दिसते. येऊ द्या येऊ द्या. तर ही छानपैकी आमची रामप्यारी निघालेली आहे. ओकेच. किती मोठी गाडी आहे, कॅमेरा सुद्धा बसत नाही. तर आम्ही चाललेलो आहोत आता बँकेत. ही डॉक्टर साहेब गाडी चालवतात. वसुंधरा पाठीमागं बसली. वसुंधरा ती ही करा बरं वीच. तर चला. हे सगळ्यांच्या ओळखीचं मायस्ट्रेस शहर आहे आमचं. डॉक्टर साहेबांनी बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवले आहे का नाही. 1 तास वेट करायला लावल्यानंतर मग आम्ही ठरवले की आता चायनीज खाऊया. मग चिकन राईस, हेला काय म्हणतात, चिकन 65 आणि अंडा आमलेट. मँगो टिश्यू पेपर घेऊन आली ना तू? दाखव खिशात किती आहेत. हां, ही अशी तयारी करून येते. तिला वाटलं आता इथं टिश्यू पेपर नसतील म्हणून स्वतः टिश्यू पेपर घेऊन आले. त्याला म्हणायचं क्रिएटिव्ह बुद्धिमत्ता. म्हणजे हात पुसायला म्हणजे कुठेही जाताना किंवा कुठेही हे करताना आपण सशस्त्र उठाव केला पाहिजे. त्याचं एक हे उदाहरण आहे की आपण टिश्यू पेपर घरने घेऊन आलो का तर इथं नसत्या म्हणून. ओकेच. मग स्वीट होममध्ये पुरीला खायला काहीतरी आणायला गेली पोरांना. आता बघायचं आहे मला काय काय घेते ती. बघू तुझं पासबुक दाखव. चल बघू. ATM पासबुक. काय ATM आणि पासबुक ह्यांना मिळालं. तुला बघू ATM आणि पासबुक मिळालं ना. मग काय वाटतंय खातं स्वतःचं ओपन झाल्यावर? ATM पासबुक. चलो. एक नंबर. आम्हाला फिरवून, एक नंबर. आमची खाती उघडून, एक नंबर. पैसे टाकायला पडते ना. टाकू 20-20 रुपये टाकू. दोन्हीच्या खात्यावर 20-20 रुपये सोडतो मी. हा सोडा चालतंय की. ही नोवा आम्हाला भेटायला आलेले आहे. नोवा चिके कुठे आपला? तो माऊ चालली, जा माऊ बरोबर. ही आमचं डॉक्टर साहेब मस्तपैकी गवतात, छानपैकी थंड ह्याच्यात विश्रांती घेत आहेत. लय दम बोल मला. 2 तास मी पळलो ह्यांच्यासाठी, या दोघींसाठी. मग काय होतंय पळून. एक प्रसंग आवर्जून सांगावा असा वाटतोय. एक दिवशी आम्ही फिरायला गेलो गार्डनमध्ये. आता ते गार्डनचं नाव घ्यायचं नाही बरं का, पण त्या गार्डनमध्ये गेलो आणि मला असं गवत दिसलं का नाही की वाटतं निवांतपैकी झोपावं, एक नेचरचा आनंद घ्यावा. तर सगळी पोरं खेळत होते. ही सगळी जिकडे तिकडे फिरत होते. मला असं गवत दिसलं. ही जसं आहे का ना तसं गवत हिरवगार गवत दिसलं. मग मी त्या गवतावर झोपलो की तिथं जे सिक्युरिटीवाले होतं ते शिट्टी वाजवायला लागले आणि म्हणायला लागले, हे उठा झोपायचं नाही, जाव. मग मला थोडं वाईट वाटलं. शेवटी ते त्यांची ड्युटी होती. मग मी तेव्हा एक सहजीला म्हणलो, आपण आपल्या
बंगल्यापाशी असं गार्डन लावूया, आपलं गवत लावूया. मग आम्ही आमच्या घरापाशी असं ग्रीन घास सगळीकडे लावली, पण आता लावली खरं, पण नेहमी तिथं झोपले का नाही की असं वाटतं कोण शिट्टी वाजवल का, ते गोष्टी डोक्यात राहिल्यात. तर त्यांचं काय वाईट वाटत नाही, पण प्रसंग मनाशी लागून गेला एक, ते तुमच्याबरोबर शेअर करावं असं वाटलं. आमची तुळस आहे. तर आजचा मी व्हिडिओ इथंच थांबवते. चॅनल शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.